व्यक्त करतो. खरं तर त्या सगळ्या प्रश्नांकडे यायचंच आहे. मात्र काँग्रेस पक्षाविषयीचा प्रश्न घेतला तर आता 1-1.5 वर्ष झालंय तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाले. गेल्या काही दिवसातले हे जे तुमचे निर्णय त्यामुळे पक्ष चर्चेत तर आहे. मात्र दरवेळी आम्हाला जेव्हा चित्र दिसतं तेव्हा असं दिसतं की तुमच्या बरोबर जे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, मग आता थोरातांसारखे नेते असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हे कुठेतरी तुमच्या सोबत म्हणा किंवा पक्षात जी काय कार्यपद्धती असते त्यात दिसत नाही. तर यामागे म्हणजे राज्यातले ज्येष्ठ काँग्रेस नेते आम्हाला न दिसण्यामागे काय कारण आहेत? कुठेतरी अजून तुमचं नेतृत्व मान्य झालं नाही असं मानायचं की आणखीन काही कारण? या एक निर्णय प्रक्रियामध्ये एक पारदर्शकता मी जरूर ठेवली आहे. जसे काही निर्णय जे आहेत त्या निर्णयातला एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी यशस्वी माघार घेतली एवढंच मी म्हणेल. मात्र असे अनेक निर्णय जे आहेत ते आम्ही पुढे नेले, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठेही राज्य पातळीवर युती आघाडी न करता स्थानिक पातळीवर अधिकार देणं आणि स्वबळावर निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय. मुंबई महानगरपालिकेतही तेव्हा बरीच चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला. तर असे अनेक निर्णय जे आहेत की जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी केली. एवढंच नाही, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून देखील खूप मोठे बदल हे आम्ही करणार आहोत. आता तुर्तास या सर्व प्रक्रियेमध्ये ही सर्व नेते मंडळी माझ्यासोबत आहेतच. त्यामुळे या सर्वांचं सहकार्य, यांच्या असणाऱ्या सूचना, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा मी नियमित स्वरूपामध्ये घेत असतो. जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही 7,500 जागांच्या निवडणुका झाल्या. मग ते आहेतच असं तुम्ही म्हणताय, पण ते आम्हाला दिसत नाही की एकत्र सपकाळ साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब एकत्र दिसले, एखाद्या काही तुम्ही कार्यक्रम राबवला त्यात दिसले, असं का होत नाही? आमच्या ज्या पदयात्रा नियमित स्वरूप होतात त्याच्यात जिथे आवश्यक आहे तिथे सहभाग असतो. त्यानंतर एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये पॉलिटिकल अफेअर्स कमिटी, एक समिती मी गठीत केली आहे आणि त्या कमिटीची नियमित जी बैठक होते त्यामध्ये ते सगळे येतात. त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते पण आपण दाखवतात. मात्र हे सोबत नाही अशा प्रकारचं एक जे मत आहे तसं नाही. हे सर्वजण आहेत. कुठेही कोणीही गेल्या वर्षभरात माझ्या संदर्भात कोणीही कुठलाही आरोप केलेला नाही. कुठल्याही प्रकारचं भांडण कुठे हे प्रदेश अध्यक्षाचं किंवा काँग्रेसचं आणि झालेलं नाही. निर्णय प्रक्रियेमध्ये संवाद आहे, सर्व सोबत आहे. म्हणून 7,500 तिकीटं स्थानिक स्वराज्य संस्थांची जी आहेत तिचं वितरणही झालं. त्यामुळे संवाद आहे, सहकार्य म्हणून संवाद आहे आणि संवाद आहे म्हणून निर्णय प्रक्रिया ती सुलभ स्वरूपामध्ये आम्ही पुढे चालवतोय. खरं तर म्हणजे आम्हाला कधीतरी वेगळं चित्र दिसतं की तुम्ही विदर्भातनं येता आणि विदर्भातले जे काँग्रेसचे 2 नेते आहेत, मग वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, तर कधीतरी तुम्ही एखादा निर्णय जाहीर करायच्या आधी नागपुरातनं निर्णय जाहीर होतो वगैरे अशा पद्धतीच्याही गोष्टी दिसतात. तर थोडंसं जे आपण ज्यांना ज्येष्ठ नेते म्हणू त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसतो. नाही, आता निर्णय जाहीर होण्याच्या आधी जर त्याचा सुतोवाच कुठे होत असेल तर हा आमचा कॉम्बिनेशन पण आहे ना. त्यामुळे निर्णय शेवटी तो एक निश्चित जी प्रक्रिया त्यातूनच जाहीर होतो. त्यामुळे असं कुठलाही मला नाही वाटत कसं आहे, कारण हा जेही निर्णय घेत असताना त्यामध्ये मी आपल्याला पहिले सांगितल्यानुसार पारदर्शकता आणि एक धोरण हे असल्याच्या अनुषंगाने सर्वांशी एक संवाद आहे. त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कुरबूर नाही, कटकट तर अजिबातच नाही. उलट सर्वांचं सहकार्य मला लाभत आहे. आणि आता आज ठरल्याप्रमाणे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या सीट सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे